नमस्कार मंडळी, भरपूर दिवसांनी काहीतरी चटपटीत बनवते, तर त्यासाठी बटाटे उकडून घेतलेत आणि ते स्मॅश करून घेतलेत। इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आणि मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांचा ठेचा करून घेतलेला आणि तो फोडणीत टाकून घेतलेला। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, तो ठेचा त्याच्यावर टाकून घेतलाय। आता चवीनुसार मीठ। आता ही भाजी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते। बरोबर आहे, सगळ्यांच्या आवडीचाच पदार्थ बनवते, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीत बनवते। तर ही भाजी आता सगळी मिक्स करून घ्यायची। फोडणी सगळी त्या भाजीला पूर्णपणे लागली पाहिजे। आणि इथे मी पाव न वापरता ब्रेड आणले आणि ब्रेडला अशा प्रकारे मी कट करून घेते। मी इथे राऊंड शेपमध्ये घेते, तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्याच शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या। आणि ह्या ब्रेडला आता मी भाजी लावून घेते आणि वरून परत दुसरा ब्रेड लावून ते बंद करून घेते। तर तुम्हाला जर जास्त स्पायसी हवे असेल तर तुम्ही हिरवी चटणी इथे पहिला ब्रेडला लावून घ्या, नंतर भाजी लावा आणि दुसऱ्या ब्रेडला पण हिरवी चटणी लावून परत ते बंद करून घ्या। तर मी भाजी बनवतानाच म्हणजे जो ठेचा बनवला त्याच्यातच भरपूर मिरच्या टाकल्या होत्या, त्यामुळे मी आता काही चटणीचा वापर करणार नाही आहे। इथे मी बेसनचं बॅटर करून घेतलं आहे। बेसन, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकून असं सैलसर असं बॅटर करून घ्यायचं, जसं आपण वडापाव करतो तेव्हा जेव्हा जसं करतो त्याच प्रकारे। आणि हे जे बनवलेले पॅटीस आहेत ते त्याच्यामध्ये बुडवून असे तळून घ्यायचे। तर इथे आपण ह्याला पॅटीस म्हणू शकतो, ब्रेड पॅटीस किंवा वडा ब्रेड असं पण म्हणू शकतो। तर दोन्ही साईडने चांगलं असं तळून घ्यायचं। आता हे ब्रेड पॅटीस त्याच्याबरोबर वाफळता चहा, छान असा नाश्ता आहे संध्याकाळचा। तर इथे माझे तळून झालेले आहेत आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय। तर इथे मी हिरव्या चटणी बरोबर सर्व केलेले आहे। तुम्ही सुकी चटणी सुद्धा लसणीची वापरू शकता। आणि मी काही याच्यामध्ये चीज पण भरून घेतलेलं, तर ते कट करून दाखवते तुम्हाला। इथे बघा, छान असे झालेले आहेत। या सगळ्यांनी खायला आवडला ना व्हिडिओ, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।